कुठला हो पवार साहेब. जिगाव प्रकल्पातून पुनर्वसन झालेलं आडूळ खुर्द गाव, या गावाला गावठाणातून रस्ता मिळावा यासाठी अनेक दिवसांपासून आंदोलन करणारे त्या ठिकाणचे पुनर्वसित गावकरी हे जिल्हाधिकाऱ्यांना, प्रशासनाला पाठपुरावा करत राहिले. पण या प्रशासनाने बधीर आणि गेंड्याच्या कातडीची भूमिका घेतली. त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, त्यांच्या मागणीला गांभीर्याने घेतलं नाही. आणि आज आम्ही जलसमाधी करणार म्हणून या गावकऱ्यांनी पत्र दिलं होतं, पण हे पत्र सुद्धा प्रशासनाने गांभीर्याने घेतलं नाही. आणि शेवटी आम्हाला न्याय मिळतच नाही. या उद्विग्न मानसिकतेत आज गावकरी आंदोलक नदीच्या कडीला पोहोचले. प्रशासनातले लोक सुद्धा तिथं आले होते. आणि एवढ्यात जाहीर सांगून आंबेडकरी चळवळीतील एक सक्रिय लढाऊ भीमसैनिक उत्तम पवार यांनी त्या वाहत्या पाण्यात उडी घेतली. आणि त्या उडी घेत असताना ते वाहून जाताना कॅमेऱ्यामध्ये त्यांचं असणारं चित्रित झालेले आहेत. अनेक तासांपासून शोध मोहीम चालू आहे, पण ते सापडत नाहीत. याला जबाबदार कोण आहे? आंदोलकांना त्यांच्या मागणीला गांभीर्याने घ्यायचं नाही, राज्य सरकारने कायम कानाडोळा करायचा. हे काय करणार आहेत? पत्रव्यवहार करतील, गप बसतील, हीच आजपर्यंतची मानसिकता राहिलेली आहे. आणि दुर्दैवाने हा लढाऊ भीमसैनिक सापडत नाही. त्याची शोध मोहीम सुरू आहे. जर त्याचं काही बरं वाईट झालं तर याला सर्वस्वी राज्य सरकार, जिल्हाधिकारी बुलढाण्याचे जबाबदार राहतील. सर्व अधिकाऱ्यांचं तातडीने निलंबन झालं पाहिजे, बडतर्फ झाले पाहिजेत. आणि त्या आमच्या पवारला न्याय मिळाला पाहिजे.